दिवा चालूच करत नाहीत. 11 वाजता माहीत झालं. ग्रामपंचायत लाईट लावत नाहीत. ब्रिगेडच्या वतीने आम्ही आंदोलन ग्रामपंचायतवर करू. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीच्या स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दिव्यांची सोय नसल्यानं ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. याबाबत येथील नागरिकांनी ग्रामसेवक अधिकारी यांना स्मशानभूमीतील विद्युत दिव्याबाबत तक्रार करूनही सुधारणा करत नसल्यानं ग्रामस्थांना आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आला. कुंभारी गावची लोकसंख्या जवळपास 35,000 आहे. गावात बहुसंख्येने लिंगायत समाजातील नागरिक राहतात. गावातील एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांना कुंभारी स्मशानभूमीत दफन आणि अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. दिवसा अंत्यसंस्कार झाल्यास सार्वजनिक विद्युत दिव्याची गरज नाही, पण तेच गावातील मयत जर सायंकाळी ठरलं तर या ठिकाणी विद्युत दिवे असूनही सोयी नसल्यानं नागरिकांना प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. परिसरात कुठेच दिव्यांचा प्रकाश नसल्यानं टायर जाळून परिसर उजेड करण्याचा प्रयत्न केला जातो. टायर जाळल्यामुळे दुर्गंधयुक्त वातावरणात अंत्यसंस्कार केला जातोय. तातडीने विद्युत दिवे सुरू करावेत, अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा बसव ब्रिगेड लिंगायत समाज तालुका उपाध्यक्ष सिद्धराम छापेकर यांनी केला. नमस्कार, मी सिद्धराम छापेकर, बसव ब्रिगेड तालुका दक्षिण सोलापूर उपाध्यक्ष. कुंभारी गावात स्मशानभूमी आहे. या ठिकाणी लाईट नाही या ठिकाणी. कुंभारी गावात लिंगायत समाज भरपूर आहे. या ठिकाणी मोठे समाज असून सुद्धा या ठिकाणी लाईट नाही, पाणी नाही. या ठिकाणी ग्रामपंचायतांना एक विनंती आहे, लवकरात लवकर या ठिकाणी लाईटचा व्यवस्था करावे, पाण्याचा व्यवस्था करावे आणि आता गवत झालेलं आहे, या फवारणी करून लोकांना सहकार्य करावे. अजून एक विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी सगळं सुविधा करावे. कित्येक वेळा सांगितलं आहे तरीसुद्धा ते झालं नाही. आता अजून एकदा बसव ब्रिगेडच्या वतीने आम्ही सांगत आहे, लवकर. परवाच या ठिकाणी हिंगमिरी यांचं मयत झालं होतं. त्या ठिकाणी भरपूर अंधार होतं. अंधार असल्यामुळं मयत घेऊन जाता येत नव्हतं. त्यासाठी इथं टायर जाळून आम्ही वाट करून घेऊन गेले. त्यामुळं लवकरात लवकर ग्रामपंचायतीने यावर तोडगा काढून लवकर लाईट लावण्याची व्यवस्था करावी, अन्यथा बसव ब्रिगेडच्या वतीने आम्ही आंदोलन करू.